आणि त्याचं महिला क्रिकेटचं आयोजन केलं तर तुम्ही नेतृत्व करणार की नाही करणार? मागणी आहे माझी माझ्या बंधूंकडे मागणी आहे की यावर्षी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांची संख्या म्हणजे या सर्वसामान्य केवळ महिला नाहीत किंवा नुसत्या क्रिकेटप्रेमी नाही तर समाजात आणि राजकारणात वावरणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायात अग्रगणी असलेल्या आणि लोकप्रतिनिधित्वाची धुरा सांभाळणाऱ्या या सगळ्या महिला आहेत आणि पक्ष पंथ जात याच्या पलीकडे सगळ्यांचं एक वेगळं संघटन या ठिकाणी दिसतोय। त्याच्यामुळे माझी शेटकडे मागणी आहे की आपली खेळाडू वृत्ती आपण जशी या ठिकाणी या मैदानात दाखवताय वृत्तीनं आमच्या महिला टीमचंही स्वागत करा असं मी म्हणेन आणि पुढच्या वर्षी महिला टीम देखील इथे खेळल्या पाहिजेत अशी मी नक्कीच मागणी करेन। थँक्यू ताई। अभिषेकला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच। पहिल्या चेंडूवर चौका षटकार आला डीप कव्हर मध्ये आणि त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट। आपण पाहतोय अमरदीप कोळगाव विरुद्ध सामना असेल आरएम सप्लायर जिराट। आरएम सप्लायर जिराट संघ या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीच्या भूमिकेत आहे। ज्यावेळी रितेशने गोलंदाजीला प्रारंभ केला पहिल्या चेंडूवर षटकार त्यांनी या ठिकाणी खर्च केला होता। ऋतुजने चांगला शॉट एक्झिक्यूट केला होता, कव्हर ड्राईव्ह केला होता आणि सीमारेषेपर्यंत चेंडू पोहोचवला होता। माझ्यासोबत प्रितेश आहे। आज प्रितेश आरएम सप्लायर्स म्हणजे जिराट गाव अक्षरशः ओसांडून इथे या मैदानावर येणार आहेत तेवढं मात्र शंका नाही, काय सांगशील? निश्चितपणे कपिल आज झिराटचा संघ खेळतोय आणि त्यातील 6 ते 7 खेळाडू झिराटचे आहेत, त्यामुळे निश्चितपणे आरएम सप्लायर झिराटला चांगला सपोर्ट असतील। पण त्याच वेळी आपण पाहतो अमरदीप कोळगाव संघ सुद्धा इथलाच आहे, बाजूचा आहे आणि त्याला सुद्धा सपोर्ट करायला तितकेच फॅन्स फॉलोअर झालेले आहेत। त्यामुळे नो डाऊट ही मॅच अत्यंत फुल्लातून होईल यात कोणतीच शंका नाहीये। रितेश मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। ओहो फटका अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला। एक धाव मिळते या चेंडूवर, संघाची धावसंख्या 8 पर्यंत। अगदी आपण पाहतोय झिराट संघ जो गोलंदाजीच्या भूमिकेत आहेत, बरेचसे झिराट गावचे खेळाडू आहेत। सो टीम मध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे, टीम बॉन्डिंग खूप चांगली असणार आहे या तळ मात्र शंका नाही। स्ट्राईक एंडला नौखार गावचा सितारा बाहुबली सुमित भगत इज ऑन स्ट्राईक। ओ हो गती कमी केली होती गुडलिन स्पॉटवर थोडासा बाहेरच्या दिशेला टाकला आणि खाली होता चेंडू आणि त्याच कारणासो मारण्यासाठी जेव्हा प्रयत्न केला बॅटच्या खालून गेलाय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये आणि तोपर्यंत ओव्हरची समाप्ती झालेली आहे। निश्चितपणे रितेशला आपण याचा क्रेडिट द्यावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने जरूर षटकार खाल्ला पण त्यानंतर त्याने केला कमबॅक। आपण पाहतो चेंज ऑफ पेस पद्धतीचे चेंडू किंवा बॅट्समन पासून थोडे दूर ठेवलेले चेंडू अवे फ्रॉम द बॉडी त्याने गोलंदाजी केली। पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून मारा झालाय। पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली आरएम सप्लायर झिराट संघाला, वॉल बिगन झालेली आहे। पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय होणार। दुसऱ्या षटकासाठी कोणाच्या हाती आता चेंडू सुपूर्द केला जातोय। अगदी आपण कालचा दिवस जर पाहिला तर 5 ओव्हरमध्ये 70+ धावा होताना प्रत्येक संघाच्या आपण पाहिलेल्या आहेत। मग आज जर फलंदाजी करणारा अमरदीप कोळगाव संघाची थोडीशी खराब सुरुवात झाली जरूर, परंतु पिंट्या अजूनही मैदानामध्ये आहे। सुमित भगत नॉन स्ट्राईक एंडला आहे। गोलंदाजीमध्ये परिवर्तन झाले, गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज रत्नाकर मोकल जो की हशिवरे गावातून बिलॉंग करते, म्हणजे हशिवरे वर्सेस हशिवरे असं हे बॅटल असणार आहे। रत्नाकर मोकल जो की फ्रेंड्स ग्रुप मधून खेळतो आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर पिंट्या सुद्धा फ्रेंड्स ग्रुप हशिवरे मधून खेळतो। सो दोन फ्रेंड्स ग्रुप हशिवरेच्या या खेळाडूंमध्ये हे द्वंद्व युद्ध असणार आहे। शॉर्ट पिच बॉल त्याला पुल गेला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा षटकार। त्या चेंडूवरती पुल केला, अगदी पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल पद्धतीचा हा फटका। सेन्सिबल क्रिकेटर ऑफ द रायगड आपण पाहतोय, ऑफ रायगड पिंट्या पाटील बॅटिंग करतोय। ओहो व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, फॅब्युलस फ्लॅट फ्युरियस फॅन्टास्टिक फटका पिंट्याच्या बॅट्समन
आपण जर विचार केला मागील सीझनचा तर मॅन ऑफ द सिरीज पिंट्याने जिंकली होती आणि खरोखरच या सीझन मध्ये आपल्या स्टाईल मध्ये खेळण्यासाठी उतरला. 2 षटकार लगातार मारलेत आणि परफेक्शन आपण पाहिलं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिळाला, मग बॉलचा फटका लावला, त्यानंतर फ्रंट फूटवर आले आणि कव्हर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या मधून या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केलं 6 धावांसाठी. 2 लगातार षटकार मारलेत. नाव ही इज ऑन हॅट्रिक. ओहो, अप्रतिम, देखणा, नजाकत बरा चौकार पाहायला मिळतो पिंट्याच्या बॅट मधना. पिंट्या आज मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल आणि बाहेरचा बॉल कव्हर आणि पॉइंटच्या अक्षरशः मधून या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार झालाय. 2 षटकार 1 चौकार आणि टोटल स्कोअर आपल्याला धावसंख्या 24 धाव पाहायला मिळते. आणि मी म्हटलं होतं की पहिली सुरुवात खराब झाली ठीक आहे, पण नंतर ते ओझं मनावर घेऊ नका. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग तुम्ही करणार. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, विकी चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र पिंट्याच्या खेळीचा अंत होत आहे. पिंट्या इज गॉन. आक्रमकतेच्या नादामध्ये तो मात्र बाद झालाय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती येत असताना. धडाकेबाज फलंदाज, सिक्सर किंग, पॉवर हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं असा दिघोडी गावाला बिलॉंग करणारा सुमित पाटील. अगदी सुमित पाटीलचा विचार केला तर फुलचे फटके खूप चांगले खेळतो, कव्हर ड्राईव्ह सुद्धा खूप चांगले खेळतो. आणि रत्नाकर मोकलने ज्यावेळी पिंट्या त्याच्यावर हावी झाला होता तदनंतरच्या काळामध्ये एक स्लोवर वन चेंडू टाकला, ऑफ कटर चेंडू टाकला, गुडलेन स्पॉटवर पडला आणि थोडासा आतमध्ये आला. पिंट्याने खूप हवेमध्ये चेंडू मारला आणि तिथे मात्र लॉंगॉनवरून वाईडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नर पर्यंत विकी धावत आला आणि विकीने खूप चांगला जज केला आणि पकडला आणि त्याच कारणास्तव पिंट्याला मैदान सोडावं लागलंय. आणि सुमित पाटील आणि सुमित भगतचे आता 2 सुमित मैदानामध्ये आहेत. रत्नाकर मुकल त्या दोघांचा सामना करणार आहे. 24 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 70 धावा आपल्याला पाहायला मिळतात. करंट रन रेट 14.4. RM सप्लायर चिराड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडलाय, सरळ मारलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, लगातारचा दुसरा फटका. इथे मात्र फसलाय. फलंदाजी मात्र अडचणींचा सामना करतोय. फलंदाज बाद. रत्नाकर मोकलला आपण पाहतोय अगदी अप्रतिम गोलंदाजी तो करतोय. एका मागोमाग एक त्याने धक्के दिलेत. बॅक टू बॅक सेकंड विकेट आले. रत्नाकरला सूर गवसलाय, रिदम आता मिळालाय. अगदी आपण पण शॉर्ट सिलेक्शन बद्दल बोलूयात की ज्या पद्धतीने अँगलने चेंडू आतमध्ये आला आणि तो अँगलने मारायचा होता ऑन साइडला, पण ऑफ साइडला मारायला गेला, फटका फसला, बॅटच्या साइडला चेंडू लागला आणि तिथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावत आला आणि खूप चांगला झेल पकडला आणि लगातारचे 2 झेल. पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आणि क्रिकेटच्या खेळाला मोमेंटमचा खेळ सुद्धा म्हटलं जातं. आता गोलंदाजी करणारा जो गोलंदाज रत्नाकर मोकल आहे ना, तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. समोर आपण पाहतोय दीपक बेंद्रे आलाय. दीपक बेंद्रे हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो, पण रत्नाकर मोकल मात्र आपण पाहतो आग ओकणारी गोलंदाजी करतोय. ओहो, व्हॉट फॅन्टास्टिक बॉलिंग बाय रत्नाकर मोकल. पहिल्या 3 चेंडूवरती 3 बिगी आले, पण तदनंतर आपण पाहतोय रत्नाकरने त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब, कौशल्य, तंत्र शानदारपणे मैदानावरती दाखवून दिलं. अगदी जुन्या विचारांचं ओझं त्याने मनावर ठेवलं नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये काय घडलंय, इट्स ओके, जे चुका झालेल्या त्या चुका सुधारल्या आणि नंतर थोडेसे स्लोवर वन चेंडू टाकले, योग्य टप्प्यावर टाकले, एक फुलटॉस टाकला, पण फलंदाजाला त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. यावेळेचा आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू दीपक बेंद्रे यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. आफ्टर 2 ओव्हर्स 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. अलिबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग आपण पाहतोय. आयोजन जर आपण पाहिलं ना, अत्यंत दैदिप्यमान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डोळ्यांचा पारणं फेडणारं नेत्रदीपक असं आयोजन. छोटम शेट यांना आपण याचं सर्व श्रेय देऊया. छोटम शेट यांचे आपण आभार सुद्धा मानूया इतक्या सुंदर भव्य दिव्य स्पर्धेबद्दल.
रितेश मात्रेच्या हाती कर्णधाराने पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रितेशने काय भन्नाट गोलंदाजी केली होती. ओहो, पहिला चेंडू अगदी खोलात पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा अलोंग द कार्पेट फटका इथे जरूर पाहायला मिळाला. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं काही विकेट पडल्या, त्यामुळे दबाव थोडासा आहे आता अमरदीप कुळगाव संघावरती. अगदी प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळाला. फोर्स पर युनिट एरिया असा जो फॉर्म्युला आहे, परंतु फोर्स केलाय आणि ज्या एरियामध्ये फोर्स केलाय खूप चांगल्या पद्धतीचा फोर्स आपण पाहिलाय. एका धावेच्या मदतीने 25 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं जे रन रेट आहे तो खालच्या दिशेला तो ग्राफ आहे तो झुकताना पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला दीपक बेंद्रे आहे, तो मोठा फटका येणार हे मात्र निश्चित. यावेळचा फटका फसलाय थोडासा अलॉंग द कार्पेट. चेंडू लॉंगॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. विकी चेंडूच्या खाली आलाय. आज विकी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नाहीये, आज फिल्डरच्या भूमिकेमध्ये आहे. कारण अजिंक्य वैती संघाचा लीडर आहे, सो तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. आज वेगळ्या रोलमध्ये विकी पाहायला मिळतोय. अजिंक्य वेगळ्या रोलमध्ये पाहायला मिळतंय. जिराजचे बरेचसे खेळाडू वेगवेगळ्या रोलमध्ये पाहायला मिळतात आणि हेच तर खरी प्रीमियर लीगची खासियत आहे. ओहो, कमालीची गोलंदाजी. हा चेंडू मात्र पंच सांगतायत ऑफस्टमच्या बराचसा बाहेर गेलाय. आउटसाइड ऑफस्टम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र वाईट टाकलाय. अगदी आपण म्हणतो ना की फाजील आत्मविश्वास विकेट किपरला होता की वाईड वाचवण्याचा प्रयत्न, अंपायरकडे कटाक्ष नजरेनं थोडासा अपील केला. वाईड वाचला तर वाचला, एक धाव वाचली तर वाचली, पण पंच सांगतायत की इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळचा फटका फसलाय, पण तो बिहाइंड द विकेट आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल संजीवनी चौकार. स्क्रीन वरती सुमित भगत हा खऱ्या अर्थानं डेंजरस बॅट्समन आहे, अग्रेसिव्ह बॅटर आहे आणि तो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॅटिंग सुद्धा करतोय. अगदी पुढील चेंडू रितेशचा. यावेळचा फटका थोडासा फसलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू जाईल एका धावेची पूर्ततेने धावसंख्या पुढे जाणार आणि 32 धावा 3 विकेट. आपण पाहतोय रितेशने मागील पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. षटकार खाल्ल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं आणि या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार एक आलाय, जो लकी चौकार फलंदाजीच्या माध्यमातून आला. तदनंतर ब्लॉक होल गोलंदाजी. यावेळी फटका पुन्हा एकदा चांगला आहे लॉंग ऑन क्षेत्रावरून. यावेळी समालोचन कक्षापेक्षा आपण अतिथी कक्षाच्या आतून फटका पाहायला मिळाला. ओहो, ते मात्र बैठक पद्धतीने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करायचं होतं बेंद्रे याला, पण रितेशने मात्र आधीच ओळखलं होतं, रीड केलं होतं. अगदी कल्पकतेने गोलंदाजी केली. रितेशचं आपण गोलंदाजी पाहिली ना या षटकामध्ये, त्यांनी अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली. अगदी ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा असं म्हटलं जातं. आणि या खेळाडूची उंची थोडीशी कमी आहे, त्यामुळे जो खोलवर टप्प्याचे चेंडू चांगल्या पद्धतीने टाकू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. फॉलिंग स्वीप लागवण्याचा प्रयत्न दीपक बेंद्रेने केला जरूर. पहिला बॅटला लागला, त्यानंतर पायाला लागला चेंडू आणि त्यानंतर एका धावेची पूर्तता झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर प्रफुल्लने 17 धावा केल्या, ऋतुजने एक षटकार लगावला, सुमित भगत अजूनही आहे मैदानामध्ये, ज्यांनी 7 धावा केलेल्या आहेत. सुनील पाटील जे पहिल्या चेंडूवर बाद झाले. दीपक बेंद्रेने खूप चांगली पार्टनरशिप आता हळूहळू 10-20 धावांची पार्टनरशिप आता यांची बनत चाललेली आहे. सो आता 39 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येणार? निश्चितपणे कपिल, आपण धावसंख्येचा ग्राफ पाहतोय. प्रत्येक षटकानंतर धावसंख्येचा ग्राफ अगदी वरच्या दिशेने चाललाय, त्यामुळे बॅटिंग करणारा संघ चांगली धावसंख्या रचतोय. RM सप्लायर चिराड संघाकडून नवीन गोलंदाज सार्थक सरपाटील आलाय, जो अलिबागचा खेळाडू आहे, ज्या मल्हार अलिबाग संघाला जो बिलॉंग करतो. येथे पाहूया सार्थक सरपाटील इतक्या मोठ्या स्टेजवर पहिल्यांदा खेळतोय, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. यंगस्टर आहे, पण या वर्षी अगदी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याने अगदी भेदक प्रभावी गोलंदाजी केली. दीपक बेंद्रे आणि सुमित भगत हे दोन्हीही एक्सप्लोसिव्ह बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. दोन्हीही धडक
धडाकेबाज फलंदाज आहेत. काय खणणार मैदानावरती? अगदी सार्थकवर जो विश्वास दिलाय, जो विश्वास दाखवलाय तो त्याला सार्थक ठरवावा लागेल. विकेटकीपर चेंज झालाय, ओमकार विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आलाय आणि सार्थक सरपाटील यावेळी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये फिल्डिंगची व्ह्यू रचना ऑन साईडला खूप जास्त आहे, त्यामुळे कदाचित पुलचा फटका येऊ शकेल. यावेळचा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉइंट सीमारेषा पर. आजच्या दिवसातील बेमिसाल षटकार आपण पाहतोय. यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कशा पद्धतीने होणार तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार जाईल आणि त्या षटकाराने ग्रुप ग्रामपंचायत ताडवागळेचे माजी सदस्य सन्माननीय प्रतीकजी आरिलकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. तसेच त्यांच्या समवेत निलेशजी पाटील आदरणीय छोटम सेठ यांचे समर्थक यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल आणि सागरजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. कॉम्बॉक्स. ओहो, what a fantastic, phenomenal, first class shot by Sumit Bhagat. आणि ISPL मध्ये जशा 9 धावांचा जो षटकार आहे, जर आता इथे जर APL मध्ये तसं काय असतं तर या 9 धावा जरूर सुमित भगत आणि अमरदीप कोळगाव या संघाला मिळाल्या असत्या. खूप लांब षटकार आजच्या दिवसातील. निश्चितपणे अगदी टॉप क्लास बॅटिंग, अत्युच्च दर्जाची फलंदाजी मैदानावरती होते. सार्थक सरपाटीलला आता वेगळं काहीतरी करावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू. इंग्लिश मध्ये फार एक सुंदर म्हण आहे, फॉरगॅटन इज अन आर्ट. आतापर्यंत जे काही झालं ना ते सगळं काही विसरून जाऊन आता खेळ करावा लागेल. त्या पद्धतीची गोलंदाजी सार्थक करणार का? सार्थकने 5 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. सार्थकचे हे षटक अगदी एक्सपेन्सिव्ह, महागडे ठरले RM सपला झिराट संघासाठी. अगदी प्लॅनिंग खूप चांगली आहे अमरदीप कोळगाव संघाची. खराब गोलंदाजावर या ठिकाणी हा फुल टॉस चेंडू आणि सीमारेषा गाठणार हे मात्र निश्चित आहे. आणि बॅटची कट लागून लेग साइडला हा चौकार जातोय. सुमित भगतच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. बोलतो मास्टर आणि सुमित भगत म्हणायला गेलं तर सुपरमॅन आहेत, कारण खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टोटल स्कोअर 4 षटकांच्या समाप्तीनंतरही 62 धावा आपल्याला पाहायला मिळते. अगदी 1 मिनिटाचा आपण पाहतो टायमर दिलेला आहे. आमचे dreamskate.in ची टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीचं वर्क करते. 12 कॅमेऱ्यानिशी ही संपूर्ण स्पर्धा आपण प्रितेश पाहतोय. 2 स्क्रीन आहेत, बाहेर सुद्धा प्रेक्षक जर असतील 13 कॅमेरे आहेत. चुकीची दुरुस्ती करतोय. 13 कॅमेऱ्याने ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आपण प्रक्षेपित करतोय. dreamskate.in ची ही संपूर्ण टीम कालच्या दिवसापासून उद्याच्या दिवसापर्यंत आपल्यासोबत असणार आहे. आणि जरूर तुम्हाला यांचं काम आवडलं असेल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निश्चितपणे 4 षटकांमध्ये आपण पाहतोय तब्बल 62 धावा फलकावरती आल्यात. अशा वेळी एक एक्सपिरियन्स गोलंदाजाच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. मॅन फ्रॉम नवगाव सुजय बापचे गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू दीपक बेंद्रेने खास आपला स्टाईल मध्ये लगावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लगच्या बाहेर एक सुंदर चौकार.
दीपूने काय अफलातून फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. संघ अडचणीत होता, संघाला सावरला आणि खूप चांगली पार्टनरशिप सुमित भगतच्या साथीने आता करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा फटका आकाशामध्ये जास्त काळ बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू होईल जमीन दोस्ता आणि सुमित भगत स्ट्राईक एंडला पोहोचतील. कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. निश्चितपणे विकी अगदी लॉंग आपण पाहिलं, त्याला अंतर कंप्लीट करायचं होतं. ते अंतर त्याने पूर्ण सुद्धा केलं. ऑलमोस्ट चेंडू त्याच्या हातामध्ये आला होता. लास्ट मोमेंटला चेंडू मात्र त्याच्या हातून निसटला. पण यावेळी हा कॅच होणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. हा जर जेल झाला असता निश्चितपणे एक मोमेंट मिळाला असता RM सप्लाय शिराड संघाला. अगदी 67 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. सुमित भगत स्ट्राईक एंडला आहे, जो वैयक्तिक आपण पाहतोय 23 धावा संख्येवर खेळतोय. यावेळचा फटका अलंग द कार्पेट यावेळी मिड विकेट सीझन मध्ये खेळून काढला विकीच्या ठेंगा घालून आणि या जिराट संघाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतोय हल्ला बॉल होत असताना मिसफील्ड सुद्धा झालेली पाहायला मिळते. धावा येत आहेत, मोठे फटके येत आहेत, रोखणार कसं? यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. याच पद्धतीची गोलंदाजी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. अगदी चुका प्रत्येकाकडून होतात. मग चुकांचा विषय आला की मी नक्की नेहमी म्हणत असतो, एक बार जो गलती करता है उसे 2 बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं और जो बार बार गलती करते हैं ना उसे पाकिस्तान कहते हैं. एक 72 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दीपक बेंद्रे रिव्हर्स स्वीपच्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र फसलाय. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि लेग बिफोर द विकेट दीपक बेंद्रे इज गॉन. JD फाउंडेशन अलिबाग आणि दर्श देवांश पुरस्कृत डुग्गू 11 जय हनुमान फकीरपाडा. लगेच टॉसच्या बॉक्स या ठिकाणी यायचंय, ज्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. कर्णधाराला निवेदन आहे की आपण आपले कर्णधार त्या ठिकाणी पाठवायचे आहेत, ज्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच अगदी शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहेत. 72 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये आलेत. साहिल शिंगरुत. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी विशालकाही अशी धावसंख्या धावफलकावरती लावले. शेवटचा चेंडू सुजय पावशियाचा या पहिल्या सत्रातील राईट मोर द विकेटने थोडासा चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकलेला यष्टीरक्षक अजिंक्य वैद्यला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा अँटिसिपेशन त्याच्याकडून पाहायला मिळालं. चांगला झेल मात्र त्या टिपला गेलाय. शेवट मात्र गोड झालाय RM सप्लाय जिराट संघासाठी. आपण पाहतो ही विकेट अगदी पाटा आहे, बॅटिंग पॅराडाईज आहे. बॅटिंग पॅराडाईज विकेट वरती धावा मोठे होतात, त्यामुळे लक्ष जरी 73 धावसंख्येचं असलं तरी RM सप्लाय जिराट संघाकडे तगडी बॅटिंग ऑर्डर आहे, खोलवर बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यामुळे नो डाऊट दुसऱ्या सत्रामध्ये चांगलं चित्र पाहायला मिळेल, कोणती शंका नाही. अगदी ड्रीम्सcricket.in चा कॅमेरावर पहा की प्रत्येक अँगलने या ठिकाणी चेंडू दाखवत आहेत. सरळ अँगल, साइड अँगल, बॅक साइडचा अँगल आणि कपिल व्यासपीठावर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपण पाहतोय हेल्मेट गिफ्ट दिलं जातंय या स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि ते गिफ्ट स्वीकारण्यासाठी दर्श आणि देवांश पुरस्कृत डुग्गू 11 जय हनुमान फकीरपाडाचे खेळाडू आलेले आहेत. श्रीकांत मोलगी, धर्मेंद्र वर्तक, विवेक पाटील, अविनाश थळे, सागर काटकर, आकाश तवसाळकर, प्रतीक पाटील, साहिल भोईर, विनय थळे, स्वप्नील म्हात्रे, ऋषिकेश पाटील, हशिकेश माळी, ऋषिकेश झावरे आणि ऋषिकेश वालेकर या खेळाडूंना रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट गिफ्ट म्हणून दिलं जाते. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि आदरणीय छोटम सेठ यांच्या संकल्पनेतून रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती निमित्त हा उपक्रम आपण पाहतोय. डीजे थोडा वेळ थांबायचा आहे. उत्तरार्धाला जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत मान्यवरांमध्ये उपस्थित सन्माननीय राजेशजी नाखवा, माजी चेअरमन
बोडणी गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेशजी नाखवा, तसेच त्यांच्या समवेत बोडणी सोसायटीचे विद्यमान चेअरमन विश्वासजी नाखवा, व्हाईस चेअरमन रोशनजी नाखवा आणि बोडणी गावचे समाजसेवक सन्माननीय हरिश्चंद्रजी नाखवा यांचा सन्मान व्यासपीठावर होईल। तसेच वडवली येथील सामाजिक कार्यकर्ते संदेशजी शिंदे यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल। धनंजय थँक्यू। ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जेडी फाउंडेशन विरुद्ध सामना खेळला जाईल। दर्श देवांश पुरस्कृत डुग्गू 11 हनुमान फकीरपाडा। कर्णधार या ठिकाणी यायचंय। आपण हेल्मेट घेतल्यानंतर जे कर्णधार या ठिकाणी या लवकर या ठिकाणी या। आपण मॅचच्या अगोदर टॉस करणार आहोत। कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉसचा बॉस या ठिकाणी यायचंय। कारण या ठिकाणी संघ मालक आहे फकीरपाड्याचे धीरजभाई, थँक्यू, वेलकम। फकीरपाडा हा संघ खूप मोठा संघ आहे। गेल्या अनेक वर्षापासून खूप चांगलं कार्य फकीरपाड्याचे खेळाडू करत आलेत आणि फकीरपाड्याचं मैदान हे खूप मोठं मैदान आहे। त्या ठिकाणी पहिली स्पर्धा झाली होती या अलिबाग प्रीमियर लीगची, त्यानंतर तब्बल 3 ते 4 वर्ष आपण या मैदानावर पाहतोय। खूप चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलं जात आहे। मी कर्णधाराला बोलवतो या ठिकाणी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जेडी फाउंडेशन अलिबाग आणि जय हनुमान फकीरपाडा दर्श देवांश पुरस्कृत डुग्गू 11। कर्णधार लवकर या ठिकाणी यायचं आहे। तुम्हाला वारंवार सूचना दिली जात आहेत। आपण हेल्मेट घेतलं असेल तर या ठिकाणी लगेच या ठिकाणी या। धनंजय व्यासपीठावर उपस्थित बोडणी मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय राजेशजी नाखवा, बोडणी मच्छीमार सोसायटीचे विद्यमान चेअरमन विश्वासजी नाखवा, व्हाईस चेअरमन रोशनजी नाखवा आणि बोडणी गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्रजी नाखवा यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। धनंजय थँक्यू। शेठ माझ्यासमोर एकदम स्टार खेळाडू आहेत उभे उपस्थित आहेत। पहिलं पर्व होतं, पहिल्या पर्वाची विजेता कप्तान माझ्यासमोर आहेत। त्यानंतर पर्व आहे चौथे, त्याचे कर्णधार माझ्यासमोर उभे आहेत। ही चांदीचं नाणं आपण पाहतो, चांदीचं या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे। तेल आणि हेड कॉईन आहे। मी निवेदन करतो की चला मीच या ठिकाणी हे करतो। हेड आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला तो जो ड्रीम 11 फाउंडेशन जेडी 11 बहुतेक नाणेफेकीचा कौल जिंकला। आपण काय निर्णय घेतला भाई? आम्ही फिल्डिंग करू। फिल्डिंग करणार, 5 ओव्हरचा सामना आहे आणि फिल्डिंग करणारा तुम्हाला शुभेच्छा। मी जास्त वेळ घेतोय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा सुभाष शीघ्र म्हटलं, षटकार खेचला आणि धावफलकाला सुरुवात केली। 72 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्या। 73चं टार्गेट असणार आहे। अमरदीप कोळगाव विरुद्ध RM सप्लायर्स झिराड या दोन संघादरम्यानची ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय। प्रफुल्ल पाटील मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। ओमकार पाटील मैदानावरती आला आणि 6चा पाडा जणू काही बोलायला सुरुवात केली। 6-1-6 आणि 6 दुणे 12 की काय असं वाटू लागलंय। मैदानावरती काय घडलं? पंचांनी सांगितलं दुष्काळात 13वा महिना, कारण हा चेंडू असेल धावा जमा झाल्यात। 13 ऑन स्कोरबोर्ड, जिथे केवळ एक चेंडू आतापर्यंत ग्राह्य धरलाय। सलामीची जोडी ओमकार पाटील मैदानावरती जणू काही आग ओकतोय। फ्री हिटचा चेंडू, जबरदस्त टायमिंग, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार।
पावलेंपासून सेट झालाय. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचलेत. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर षटकारांची हॅट्रिक झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर निखिल याने अशा पद्धतीची कामगिरी केली. सिद्धांतकडनं पाहिलं, दिगंबरची कामगिरी पाहिली. आता चौथा फलंदाज ओमकार पाटील, झिराडचा सुपुत्र, आज मैदानावरती आग ओकते. ऐन थंडीमध्ये गोलंदाजाला घाम फोडावी अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात. इथून मात्र हायवेवरती स्पीड ब्रेकर आला. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मध्ये आपण पाहिलं ही विकेट किती महत्वाची आहे. साईड अँगलने पाहूयात, जिथे बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट सिलेक्शन फार महत्वाचं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या ऐवजी कव्हरच्या दिशेने खेचला असता तर कदाचित पॉवर प्लेच्या ओव्हरचा अधिक फायदा घेता आला असता. हरकत नाहीये. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंग यावेळेला समाप्त झाली आहे. आपण पाहिलं तर 3 षटकारांसहित धावफलकावरती वैयक्तिक 18 धावा खेळल्या. 4 चेंडू 3 षटकार वाईट नाही आहेत. सुरुवात कमालीची करून दिली आहे. ज्या सुरुवातीची गरज होती, वेल बिगन इज हाफ डन म्हटलं जातं ना, ती सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. प्रफुल्ल पाटील सारख्या अनुभवी गोलंदाजीवरती ज्यावेळेला हल्लाबोल होईल ना त्यावेळेला इतरत्र गोलंदाजांवरती सुद्धा मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होईल आणि त्याचं पृथक्करण मैदानावरती आपण पाहतोय. डावकुरा फलंदाज सुजय पावशे मैदानावरती आलाय. नवीन फलंदाज आला, नवीन रणनीती आली आणि मैदानावरती काय घडलं, धावचित करण्यासाठीच एक जोरदार अपील सुद्धा झालंय. येस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड. शंकराच्या 3ऱ्या डोळ्याप्रमाणे इथे मात्र ड्रीम्स क्रिकेटचा सुद्धा कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. काय जबरदस्त मॅच मैदानावरती चालू आहे. नाट्यमय रूपांतर, जिथे पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले गेले, आता मात्र लगातारच्या 2 चेंडूंवरती ही दुसरी विकेट जाणार का? हृदयाचे ठोके वाढवून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती आपण पाहतोय. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेचं 4थं पर्व, दिमागदार पर्व, दैदिप्यमान पर्व मैदानाच्या आत पाहायला मिळते. सन्माननीय छोटम शेठ यांचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. अखंड महाराष्ट्रभर इतक्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात जिथे वेगवेगळी पारितोषिकं असतात. मग अशामध्ये प्रत्येक खेळाडूला हेल्मेट द्यायचा, रोड सेफ्टी हा एक हेतू, जबरदस्त हेतू पाहायला मिळाला. आणि ज्याची दूरदृष्टी चांगली असते ना मित्रांनो, ज्याची फ्युचरमध्ये फ्युचरिस्टिक थॉट ज्याला म्हणतात ना, ती म्हणजे आहे छोटम शेठ. सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा करूयात आणि या स्पर्धेकडे वळूयात. जिथे मैदानावरती आपण पाहिलं अमरदीप कोळगाव या संघाने प्रथम फलंदाजी करताना 72 धावा केल्या आणि त्याचमुळे का होईना सन्मान्य सुरेशजी मात्र खुश झाले होते की पहिल्या इनिंगला 72 धावा झाल्यात. सेकंड इनिंगला ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे ना, मग ती ओमकार पाटीलने खेचलेले ते 3 षटकार, तदनंतर मात्र ओमकार पाटील बाद झाला. आता मात्र सुजय पावशे बाद आहे की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. वार कोणताही असू देत, सन्मान्य छोटमशेठ यांची स्पर्धा आली ना, अलिबाग प्रीमियर लीग आली ना, मग आपण तिकडे जाणं गरजेचं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. सन्मान्य छोटमशेठ प्रत्येकाच्या मनातला हवा असणारा हा व्यक्ती आहे. डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व म्हणजे काय हे सन्मान्य छोटमशेठ यांच्याकडे बघितल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदी ग्रामीण विभागामधून जिथे सामाजिक कार्याला सुरुवात केली गेली, सामाजिक कार्य करता करता लोकहितांची कामं केली गेली, तदनंतर मात्र कोविड काळामध्ये त्यांनी केलेलं ते कार्य हे नेहमी लक्षात राहिलं आणि आता मात्र शैक्षणिक त्याच वेळेला सांस्कृतिक क्रीडा या संपूर्ण स्तरावरती ज्यांनी 360 डिग्रीने विचार करत चांगलं कार्य केले असे सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांची ही क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची आतुरतेने आपण वाट पाहतो, मैदानावरती प्रेक्षक आता मात्र वाट पाहत आहेत की हा फलंदाज बाद आहे की नाही. इथून दोन्ही गोष्टींवरती चर्चा करूयात.
19 वरती 1 विकेट गेली आहे. जर बाद असेल तर दुसरी विकेट असेल, जर नॉट आउट असेल तर एक धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती स्ट्राईक रोटेशनला सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि तेच महत्त्व आता मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे वेगवेगळी दूरदृष्टी आहे, विचारसरणी आहे. इथून मात्र फलंदाज म्हणत असेल विजय पाऊस अर्थात आपण जर पाहिलं ना, सुजल म्हणत असेल की आपली विकेट वाचावी, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून मात्र अमरदीप कोळगाव संघ म्हणेल आपल्याला जर विकेट मिळाली ना तर आपण कमबॅक करू शकतो. केलेल्या चुकांना पाठीशी घालत इथून मात्र कर्णधाराला नवीन रणनीतीने उतरावं लागणार आहे. ऑल फॅक्ट्स अँड फिगर्स मैदानावरती पडताळून पाहिले जातील. महत्त्वाची विकेट आहे, त्यामुळे वेळ सुद्धा तितकाच घेतला जाईल. या स्पर्धेला काल सुरुवात झाली. ज्या पद्धतीने रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेला सपोर्ट केलाय, प्रेम दाखवलंय, सन्मान्य राहुलजी नार्वेकर साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेचं 4थं पर्व, ज्याच्यावरती आम्हा सर्वांना आहे गर्व. अशी क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येकाला हवीशी क्रिकेटची स्पर्धा आहे. अलिबाग तालुक्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा ज्याने रजनी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा स्टँडर्ड सेट केला आणि त्याचमुळे का होईना इतरत्र स्पर्धांची सुद्धा जबाबदारी वाढली आणि त्यांना सुद्धा आणखीन स्टँडर्ड चांगलं करावं यासाठी कुठेतरी एक कल्पना किंबहुना चालना मिळालेली आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. डिसिजन पेंडिंग आहे. काय घडणार या मॅचमध्ये, जिथे 73चं टार्गेट आहे. मग अशा वेळेला सुरुवात दिमागदार पद्धतीने झाली. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. इथून मात्र सुजल बाद आहे की नाही यावरती चर्चा रंगली आहे. रसिक मायबा प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती आपण पाहिलं ना, खूप छान अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय. स्क्रीनवरती काय पाहायला मिळालं, या स्पर्धेचे जनक सन्मान्य दिलीप शेठ भोईर पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये प्ले आलाय, डिसिजन पेंडिंग. फलंदाजाची बॅट ग्राउंडेड आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये बरंच काही घडलंय. प्रफुल्लाचा थ्रो केलेला तो चेंडू विकेटवरती आढळला का, आढळला की नाही, किंबहुना हात लागलाय, या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली गेली आणि तदनंतर मात्र पंच या डिसिजन वरती आलेत. इट्स नॉट आउट. इथून मात्र डिसिजन आलाय की गोलंदाजाचा अर्थात प्रफुल्लचा हात विकेटवरती आढळलाय आणि त्याचमुळे का होईना नॉट आउटचा इशारा इथून मात्र थर्ड अंपायरने दिलाय. चला डिसिजन रिस्पेक्ट करा. पंच मॅच चालू करा. मित्रांनो, मॅच स्टार्ट करायची आहे कारण आपण वेळेचं बंधन आहे आणि डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मॅच चालू करा. पंच मॅच स्टार्ट करा. कोळगाव मॅच लगेच चालू करायची आहे. चलो लेट्स स्टार्ट द मॅच. जिथे थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय, सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या गेल्या आणि तदनंतर मात्र हा डिसिजन आलाय. चला मित्रांनो, कधीतरी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे डिसिजन आपल्याला एक्सेप्ट करावे लागतात. 19 धावा धावफलकावरती होत्या, त्यात मॅच मात्र लगेच चालू करा, आता पेनल्टी देण्यात येईल. हॅलो, समालोचक निर्णायक कमिटी, निर्णय काय असेल ते लगेच कळवा बघू. येस, थर्ड अंपायरचं डिसिजन आलं. इट्स अ नॉट आउट. नॉट आउट. आणि थोडाही वर्तन झाला तर संघर्ष बाद. हा डायरेक्ट. ऑल राईट, थँक्यू सो मच. वळूयात मैदानावरती, जिथे धावफलकावरती आता मात्र 1ने बदलाव होईल आणि बाळकृष्ण दर्णे गुरुजी कळवत आहेत 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 स्वरूपातील धाव होती. येस, थँक्यू सो मच अंपायर. इथून मात्र ॲक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जातोय. सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या गेल्या आणि तदनंतर मात्र बॉल जोपर्यंत विकेटनं क्रॉस केला गेला होता तोपर्यंत आपण पाहिला. इथून मात्र सगळे फॅक्ट्स, फिगर्स,
क्रिस्टल क्लिअर पारदर्शी क्रिकेट मैदानाच्या आत आहे. चला मॅच चालू करा मित्रांनो. धावफलकावरती आपण पाहिलं तर पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. ज्या पद्धतीने ओमकार पाटीलने सुरुवात करून दिली आहे ना ती लाजवाब आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पाया मजबूत झालाय, आता मात्र मधलं बांधकाम, मधली धावसंख्या कशी उभारली जाईल. आहा, बॅटची एज होती, शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. जरूर कौतुक करावं लागेल प्रफुल्लचं, कमबॅक केलं गेलं. एक अनुभवी खेळाडू म्हणून आपल्याकडे अधिकची जबाबदारी असते. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एक नो बॉल पडला, तदनंतर मात्र 3ही चेंडूंवरती षटकार खेचले गेले. तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे आणि तितकंच उपयुक्त सुद्धा आहे. उडीत मैदानावरती पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक सुमित पाटील कडनं चुकी. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चुकीला माफी नाही आहे. मग अशा वेळेला कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. वेल डन, व्हॉट अ फंटास्टिक एफर्ट्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण, मनमोहक क्षेत्ररक्षण. आत्मसमर्पण म्हणजे काय हे त्या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय. इथून मात्र केवळ 1 धाव घेतली गेली आहे. बघा तो क्षेत्ररक्षक, चेंडू, सीमारेषा यामध्ये 3 धावा वाचवल्या गेल्यात. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच्यावरती चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कमालीचे होते. येस सर. आपण सत्कार घेऊया. चित्रांगा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील अमोल वाडेकर. तसेच चेतन पाटील यांच्या समवेत भगवान पाटील, गणेश पाटील आणि दीपक ठाकूर यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे, यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर वरद डुमरे आर्किटेक्ट यांचा सन्मान करतील राहुल भोईर. थँक्यू सो मच. असं म्हटलं फलंदाजाने गोलंदाजाला, कारण हा होता एक जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि या षटकारामुळे कॅल्क्युलेशन पूर्णपणे इथून मात्र बदललं गेलं. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल, कारण धावफलकावरती नजर मारूयात. 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. कैवल्य पाटील पहिला सेट झाला आणि आता गोलंदाजाला सेट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार, षटकार. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामध्ये जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आत. कैवल्य पाटीलच्या बॅटमधून ज्या वेळेला फटका लगावला गेला ना, चेंडू टोलावताना बॅटमधून निघालेला जणू काही तो एक तोफ गोळा होता असंच वाटू लागलं. आहा, चुका करायला प्रवृत्त केलं. यावेळेचा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंच नाखुश, नाराज आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये कवायत पद्धतीने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 34 ऑन स्कोरबोर्ड. तेजस पाटील नौखारचा खेळाडू, त्याच्यावरती दबाव टाकायला सुरुवात केली आहे. बघा क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. जे काही आत्ता 10 सेकंदामध्ये झालं ना ते महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार खेचले गेले, ते चेंडू खराब होते. खराब चेंडूंचा समाचार घेणं, चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं ही एक क्रिकेटची परिभाषा आहे. आणि कैवल्य पाटील एक जाणता खेळाडू आहे. खूप वर्ष सातत्याने त्याने क्रिकेट खेळलंय आणि त्याचमुळे का होईना त्याचा अनुभव इथे मात्र कामी आलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे.
क्षेत्ररक्षक तैनात, त्याचा आविर्भाव, त्याचा ॲटिट्यूड इथून मात्र केवळ एक धाव पुरेशी आहे असं काहीसं सांगणारा होता. 73चं टार्गेट आहे, इथून मात्र जवळजवळ अर्धा पल्ला पार केलाय. या ठिकाणी आपण एक सत्कार घेत आहोत. सन्मान्य आशिषजी गोंधळी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्मान्य अमोलजी वाडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्मान्य आशिषजी गोंधळी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रेवदंडा. सरळ बाटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सुजय पावशेच्या बाट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार होत आहे. सन्मान्य योगिताताई पाठारे सरपंच कोपरोली यांचा सत्कार सन्मान्य दीपालीताई भोईर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य योगिताताई पाठारे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोपरोली यांचा या ठिकाणी येतो जी सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू सो मच. मैदानाच्या दिशेने यावेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि ज्या ज्या वेळेला मैदानावरती 2 धावा पूर्ण केल्यात ना त्या वेळेला प्रतिस्पर्धी संघातील 11 खेळाडूंवरती हे मनोवैज्ञानिक दबाव सुद्धा प्रस्थापित केलंय. 44 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती चालू आहे. बाळकृष्ण दरणे गुरुजी इथून मात्र कळवतील येणारे 3 षटकं आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. एका बाजूला RM सप्लायर झिराड जो संघ या मैदानावरती प्रॅक्टिस करतो. झिराड संघामध्ये जरी प्रीमियर लीग या असेल, ठिकाणी एक सत्कार होत आहे. योगिताताई पाठारे सरपंच कोपरोली यांचा सत्कार सन्मान्य दीपालीताई भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. स्टेडियम मध्ये झिराडचे सपोर्टर किती आहेत? आर्यन सप्लायसाठी सपोर्ट करण्यासाठी किती लोक? आवाज जरा द्या ना, आवाज द्या जरा. पुन्हा स्टेडियम मध्ये कुठे आहेत? आवाज द्या झिराडचे सपोर्टर, जरा आवाज द्या. आवाज येत नाही, आवाज आला पाहिजे. आणि कोळगावचे किती सपोर्टर आहेत? कोळगाववाले कुठे आहेत? आवाज द्या कोळगाववाले. सन्मान्य प्रतिमजी साळुंके यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. प्रतिमजी साळुंके यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी वाडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. ऑल राईट. इथून मात्र कैवल्य पाटील म्हणतोय आने दो भैया आने दो. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी सिक्सर. पाहिलं तर हा असा एक सिक्सर होता ना जो रसिक मायबाप प्रेक्षकांच्या हृदयावरती छाप सोडून गेलाय. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. आणखीन एकदा बॅक टू बॅक दुसरा फटका ऑन साइडच्या दिशेने मिडॉनच्या डोक्यावरून गगनभेदी षटकार.
हे मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया. आणि म्हणूनच का होईना ज्यावेळेला अलिबागवरून आपण झिराडच्या दिशेने येतो ना, त्यावेळेला दोन्ही बाजूला लागलेले ते तिरंगाच्या लाईट्स हे नेहमी अभिमानाने बघावे अशा पद्धतीचं आहे. आणि मी आधीच म्हटलं होतं, सन्माननीय छोटम शेठ यांची दूरदृष्टी प्रचंड वेगळी आहे. बघा जी लोक आज अलिबागवरून झिराडच्या दिशेने आले, ज्यावेळेला झिराडगाव सुरू होतं ना, हे आपल्याला लगेच समजतं, कारण झाडांना असणारी ती लाइटिंग ही तिरंगाची होती. वरी केसरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग. यावेळेचा फटका फसलाय, बॅटची लिडिंग एज आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केला आणि यावेळेला निमेश म्हणाला इट्स माय विकेट, फलंदाज बाद. बघा, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी, क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथ्स म्हटलं जातं. एक वेगळं गणित आपल्या समोर आलंय. 73चं टार्गेट आहे, 56 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि दरणे गुरुजी कळवत आहेत आतापर्यंत जवळजवळ 48 धावा ह्या केवळ षटकाराने आलेत. आज RM सप्लाय झिराड संघ केवळ चौकार षटकारांची परिभाषा बोलेल हे त्यांनी जणू काही इथे मैदानावरती सांगितलंय. कालच्या दिवसामध्ये मृणाल वर्सोलकर यांनी केलेली इनिंग ही नेहमी लक्षात राहील. अक्षय पाटील याने केलेली फटकेबाजी नेहमी लक्षात राहील. जबरदस्त फटकेबाजी साक्षीत याची सुद्धा कामगिरी नेहमी लक्षात राहील. काय जबरदस्त कालचा दिवस गेला. आज कैवल्य आणि त्याच्या समवेत ओमकारने सुद्धा केलेली कामगिरी नेहमी लक्षात राहील. फुलरलेन प्रकारचा चेंडू, अजिंक्यने पहिल्या चेंडूला जबाबदारी पूर्ण खेळताना पाहायला मिळालाय. बघा, जे प्रेक्षक अजिंक्यला ओळखतात ना, ते म्हणतील अजिंक्य काय करतोय. अजिंक्य वैती पहिल्यापासून षटकार खेचण्यासाठी ओळखला जातो. मात्र कॅप्टनची जी एक रिस्पॉन्सिबिलिटी येते ना, ॲड ऑन रिस्पॉन्सिबिलिटी, ही खांद्यावरती ज्या वेळेला येते ना, त्या वेळेला कुठेतरी आपण जास्त मॅच्युअर्ड होतो आणि एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत अजिंक्य सुद्धा करताना पाहायला मिळालं. त्यांनी काय पाहिलं, इथून संघाची गरज काय आहे, तर जवळजवळ 14 मध्ये 17ची रिक्वायरमेंट आहे. हळूहळू खेळलं तरी चालणार आहे. बघा, मॅच्युअर्ड क्रिकेटचं आणखीन एक उत्तम उदाहरण काय आपण पाहिलं. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला सुद्धा हवेमध्ये नाही टोलवायला गेला. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली. क्षेत्ररक्षक कुठे आहे ते पाहिलं गेलं. रिक्वायरमेंट काय आहे, तर एखादी छोटी पार्टनरशिप किंवा स्वतःला सेट व्हायला वेळ देणं, ही एक रिक्वायरमेंट आहे. मग अजिंक्य वैतीने मैदानावरती ॲज अ कॅप्टन म्हणून हा खेळ चांगल्या पद्धतीने करून दाखवलाय. फाईट फॉर फिनिश आहे. या ठिकाणी एक आपण सत्कार घेत आहोत. सन्मान्य तेजसजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, रेवदंडा विभाग यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी हरेशजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. मान्यवरांचं स्वागत केलं, सत्कार केला. अशा वेळेला मोठा फटका सुद्धा मैदानावरती आलाय. काय घडलं, काय बिघडलं, केवळ आणि केवळ बिघडलाय, कारण क्षेत्ररक्षकाचा पाय सीमा रेषेवरती आढळला. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. या ठिकाणी सत्कार होता इथे म्हणजे तेजसजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, रेवदंडा विभाग, हरेशजी भोईर यांच्या शुभास्ते यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानावरती आपण काय पाहिलं, मोठा खेळला गेला, जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. ॲक्शन रिप्लेने बरंच काही दाखवून दिलंय. ड्रीम्स क्रिकेटचं कौतुक करूया. जी क्लॅरिटी, जे कॅमेरा वर्क त्यांच्या टीमच्या माध्यमातून केलंय ना, हे कौतुकास पात्र आहे. आणि त्यांनी दाखवून दिला की अलिबागचं हे चॅनल अख्खं महाराष्ट्रभर त्याला मागणी काय, हे ड्रीम्स क्रिकेटने दाखवून दिलं. कौस्तुभ पाटील आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. स्क्रीनवरती आपण पाहिलं ना, ज्या स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात, क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी, अर्थात सन्मान्य अतुलजी पाटील यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. काय जबरदस्त एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा घेतले गेलेत. रसिक मायबाप प्रेक्षक खुश कधी होतात, ज्या वेळेला चांगलं आयोजन असेल. आहा, जागा बनवून ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता. अजिंक्य मैदानावरती आहे. आज
अजिंक्यनं मैदानावरती मॅच्युअर्ड क्रिकेट खेळतोय, कौतुक करावं लागेल. 64 ऑन स्कोरबोर्ड, 64 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र धावांपेक्षा चेंडू जास्त आहेत असं काहीसं पाहायला मिळालंय, कारण 11 मध्ये 9ची रिक्वायरमेंट आली. RM सप्लायर झिराड ज्या पद्धतीने, ज्या संघभावनेने आज मैदानावरती उतरला ना, मग त्याने दाखवून दिलं TEAM, टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, या संकल्पनेचा खरा अर्थ काय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कर्णधारपद हे चारही बाजूने आज त्यांची कामगिरी चांगली झाली आहे आणि मैदानावरती गोलंदाजांना चुका करायला भाग पाडलं गेलं. गोलंदाजीसाठी आदित्य घाडगे आलाय. आदित्य आपण पाहिला तर एक नवेदित रायझिंग स्टार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरला ऑपॉर्च्युनिटी, संधी, त्याचं केलं सोनं. इथे मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट, 1 मोर डाऊन, आणखीन एक फलंदाज बाद. कहाणीमध्ये ट्विस्ट येणार का. क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, जिथे लास्ट चेंडू जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत मॅचचा रिझल्ट सांगणं डिफिकल्ट होईल. आणि मग अशातच ही गेलेली 3री विकेट या मॅचला कलाटणी देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आज आपण पाहिलं ना तर 7 फेब्रुवारी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मग तो क्रिकेटसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. तो का, हे आपण या चेंडूवरती नंतर नक्कीच डिस्कस करूयात. फुलरलेन प्रकारचा चेंडू, फलंदाज थोडासा बीट झाला. बघा 7 फेब्रुवारी महत्त्वाचा का होता क्रिकेटच्या पटलावरती, कारण 7 फेब्रुवारी 2003 क्रिकेट प्रशिक्षक सन्माननीय रमाकांतजी आचरेकर यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं गेलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे प्रशिक्षक म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली कामगिरी आणि मग सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्द जी केली आहे ती प्रत्येकाला हेवा वाटावा अशा पद्धतीचीच आहे. या वेळेचा फटका फसलाय, मात्र चेंडू कॅपमध्ये जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, शर्तीचे प्रयत्न करतायत. ही बाब फार महत्त्वाची आहे. अमरदीप कोळगाव संघाचं मी कौतुक यासाठी करेन. दिल्ली अब बहुत दूर है, विजय आपल्यापासून दूर आहे हे माहिती आहे, मात्र तरी सुद्धा शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. इथे मात्र 7 बॉल्समध्ये 7ची रिक्वायरमेंट आहे. एखादा चांगला चेंडू या मॅचला कलाटणी देणार का. स्लोवर 1 चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडला, चेंडूने गिरकी घेतली आणि तदनंतर मात्र आलेला हा डॉट चेंडू वर्मी लागलाय. चेंडूने घेतलेली ही फिरकी आता मात्र उपयुक्त ठरली आहे, कारण 6 चेंडूंमध्ये 7ची रिक्वायरमेंट आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोण येणार याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलंय. या ठिकाणी आपण काही सत्कार घेतोय. सन्माननीय श्री पंकज पाटील, सामाजिक कार्यकर्ते बेलपाडा, यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय पंकजजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते बेलपाडा, यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. हरेशजी भोईर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे, मेन गेटवर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. क्या मॅच हो रहा है आकाश. आपल्याला निवेदन आहे की जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, दर्शक आहेत, या मॅचसाठी सर्वांना निवेदन करतो की आपण टाळ्याचा गजर केला पाहिजे. टाळ्याचा आवाज जोरदार येऊ द्या. 6 बॉल आणि 7 धावेची गरज आहे. टाळ्याचा आवाज आलाच पाहिजे या ठिकाणी. सन्मान्य पंकजजी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते बेलपाडा, यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच सन्मान्य प्रणित पाटील, सन्मान्य आदित्य पाटील, सामाजिक कार्यकर्ते बेलपाडा, यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू. वळूयात मैदानाच्या दिशेने. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आत. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होऊ शकला नाही, किंबहुना क्षेत्ररक्षकापासून लांब असलेला चेंडू आणि त्याचमुळे का होईना 2 धावा मिळतील. प्रणितजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते बेलपाडा, यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. फिल्डिंग सिच्युएशन, फिल्डिंग पोझिशन
हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्या दिशेने फटका खेचला गेला. मिराज घरत मैदानाच्या आत गावदेवी रांजणपाडा या संघाला तो बिलॉंग करतो. त्याच्याकडे आक्रमक फटकेबाजी आहे. इथून मात्र आक्रमकतेची गरज नाही आहे, समय सूचकतेची गरज आहे. कारण 5 मध्ये 5 ची रिक्वायरमेंट. 68 धावा दाफलकावरती. आहा, प्रफुल्ल सुद्धा मैदानावरती सांगतोय की मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. का मला बायकर मॅन म्हटलं जातं, का मला वन ऑफ दी बेस्ट ऑलराऊंडर म्हटलं जातं, हे प्रफुल्लने मैदानावरती दाखवलंय. शेवटचं षटक आहे. क्षेत्ररक्षक कुठे लावावेत याकडे सुद्धा चर्चा रंगली जाईल. ज्यावेळेला आपण फुलर रेंज चेंडू टाकतोय त्यावेळेला एखादा मिडविकेट लावू शकतो का, एखादा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक शॉटमध्ये लावू शकतो का, किंबहुना मग आपण बाउन्सर गोलंदाजी करणार आहोत तर आपण डीपमध्ये क्षेत्ररक्षण लावलंय का. बरेचसे प्रश्न मैदानावरती विचारले जात आहेत. तिखट समाचार मैदानाच्या आत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू ज्याची चर्चा होती आणि पुन्हा एकदा थोडासा कॅप्टनवरती आज मी मात्र इथून नाराज आहे. बाउन्सर चेंडू होता. याआधी सुद्धा आपण पाहिलं मिराज घरतने पहिला चेंडू खेचला, तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकापासून बराच कालावधी दूर होता. मात्र प्रफुल्ल पुन्हा एकदा बाउन्सर टाकणार. मग अशा वेळेला तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला पाहिजे होता का, एक खूप मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण थोडासा सत्काराचा कार्यक्रम घेतोय. सन्माननीय श्री अंबरजी नाखवा सामाजिक कार्यकर्ते बोर्डनी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय अंबरजी नाखवा सामाजिक कार्यकर्ते बोर्डनी मी हरेशजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते यांचा येतोची सत्कार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय जयेश मोकल सामाजिक कार्यकर्ते हाशिवरे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्माननीय जयेशजी मोकल. 3 बॉल 2 ची रिक्वायरमेंट मैदानाच्या आत. अतिटतीचा सामना मैदानाच्या आत आहे. आहा, अजिंक्यसाठी कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय. एफर्टलेस फटका होता. आहा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बाद कोण असेल? जर अजिंक्य वैती बाद झाला तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती जाईल. मिराज घरत बाद आहे की अजिंक्य वैती, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 71 धाव संख्येवरती चौथा फलंदाज बाद झालाय. या मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी. 72 72 धावा जमा झाल्यात. सन्माननीय जयजी मोकल सामाजिक कार्यकर्ते हाशिवरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. ऑल राईट, वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी आला की अजिंक्यला मैदान सोडावं लागेल. आज अजिंक्यचं नशीब सुद्धा थोडंसं वेगळं होतं. जो अजिंक्य पहिल्या चेंडूपासून षटकार खेचायला बघतो त्याला आता मात्र जबाबदारीने खेळायला भाग पाडलं गेलं. मात्र अशातच नशिबाने त्याची साथ दिली नाहीये. दुसऱ्या प्रयत्न तो मात्र इथून अंगलटी आला. सन्माननीय राकेशजी पाठारे सामाजिक कार्यकर्ते कोपरोली यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी हरेशजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते यांचा येतोची सत्कार करायचा आहे. सन्माननीय श्री राकेशजी पाठारे सामाजिक कार्यकर्ते कोपरोली. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रितेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. ते मिराज घरत स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 1 ची रिक्वायरमेंट. कंपल्सरी चेसिंग या नियमावर आधारित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. यू हॅव टू डू इट, यू शुड डू इट. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. या मॅच मध्ये कहाणी, नया ट्विस्ट, रंगतदार, रोमहर्षकता. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. अलिबाग प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व सर्वांना आनंदित हर्ष उल्हास करणारी पाहायला मिळाली. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आत. 2 बॉल मध्ये 1 ची रिक्वायरमेंट होती. आता मात्र 1 बॉल वरती 1 ची रिक्वायरमेंट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हटलं जातं. ते उगाचच नाही. सुरुवात तुमची भलेही किती चांगली होऊ देत, शेवट गोड करायचा असेल ना तर आपल्यावरती चांगले खेळाडू असणं गरजेचं. चला, न्यू बॅटर लगेच पाठवायचं आहे. मित्रांनो, आपण काळजी घ्यायला पाहिजे. नवीन बॅट्समन लगेच आला पाहिजे आणि आयोजन कमिटीकडनं एक स्ट्रिक्ट सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. कोणताही संघ जिंकू देत, कोणीही मैदानाच्या आत जायचं नाही याची आपण दखल घ्या. अमरदीप कोळगाव आणि RM सप्लायर्स झिराड दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती आहे.
एक बॉल एक वरती मॅच आली आहे, जिथे एका बाजूला सन्मान्य सुरेशजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला अमरदीप कोळगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला RM सप्लायर जिराड संघ. प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅच जिंकणं, पुढच्या फेरीमध्ये जाणं, पॉईंट्स टेबलवरती अप राहणं फार गरजेचं आहे. आणि मग अशात ही एक बॉलवरती एक ही मॅच मैदानावरती रोमहर्षकता पाहायला मिळाली आहे. नेल बायटिंग मुकाबला म्हणजे काय हे आज रसिक मायबाप प्रेक्षकांना झिराडच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळालंय. प्रफुल्ल पाटीलचं या ठिकाणी आपण कौतुक करूयात. प्रफुल्लने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. हा तोच प्रफुल्ल आहे ज्याच्यावरती कर्णधाराने विश्वास ठेवला आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला गोलंदाजीसाठी बोलवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. क्रिकेटचे बदलते नियम म्हणजे काय तर नवीन फलंदाज हा स्ट्राईक एंड वरती असेल. समीरला आतापर्यंतचा सामना ज्याने मैदानाच्या बाहेरून बघितलाय आणि जिथे परिस्थिती एवढी गंभीर आहे अशा वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आत आलाय. क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं लावलं गेलंय, ज्याची चर्चा आपण करत होतो. इथून मात्र आपण पाहिलं तर एक शॉट मिडविकेटचा क्षेत्ररक्षकाला आणखीन थोडा पुढे घेतलाय, ज्याला सिली मिडॉन म्हणता येईल. एक शॉट स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर या ठिकाणी शॉटमध्ये तैनात करण्यात आलाय. शॉट फाईन लेग आहे. त्याच वेळेला गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच वेळेला एक पॉईंट पाहायला मिळतोय. एक कव्हरचा क्षेत्ररक्षकाला सुद्धा थोडासा पुढे ठेवलंय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं तर विकेटच्या पुढे ठेवलंय. एक बॉल एकची रिक्वायरमेंट प्रफुल्ल गोलंदाजीसाठी पुनश्चार्यो म्हटला आणि सुरुवात करतोय. आहा हा हा मैदानावरती काय घडलंय, रोमहर्षकता मैदानाच्या आत. पंचांनी या बॉलला नो बॉल डिक्लेअर केलाय. कहाणी में ट्विस्ट, मजा आ गया. काय जबरदस्त सामना मैदानावरती आपण पाहतोय. अद्भुत अविश्वसनीय हा सामना मैदानाच्या आत. एक बॉल एक ची रिक्वायरमेंट आहे. बीमर होता का याकडे पडताळणी केली जाईल. ऑन फील्ड अंपायरने सांगितलं की हा नो बॉल आहे. मात्र मॅच अशा ठिकाणी आली आहे ना जिथे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आहे. बघा फुलटॉस टाकण्याचा हा प्रयत्न होता की चेंडू हातामधून सटकला. ही रणनीती काय असेल, ही थॉट प्रोसेस काय असेल याकडे आपण चर्चा नंतर करू. मात्र हा अक्षर फार महत्वाचा आहे. प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षक स्क्रीनवरती डोळे वटारून पाहतायत की नक्की डिसिजन काय आहे. 100% आकाश, क्या मजा आ रहा है मैच को. खूप मजा आली मॅच साठी. ज्या पद्धतीने मॅच झाली त्या पद्धतीने मी मॅच पाहायला मिळाली. खरोखर प्रफुल्लचं धन्यवाद. क्या गोलंदाजी केली आहे पिंट्याने. आउटस्टँडिंग गोलंदाजी पिंट्या. खरोखर बरं वाटलं. एकदम परफेक्ट लाईननी गोलंदाजी होती. आणि पाहूया नो आहे की नाही आहे. काय जबरदस्त मॅच मैदानावरती चालू आहे. बघा रसिक मायबाप प्रेक्षकांना हवं काय असतं. भले त्यांना चौकार षटकार आवडतात, भले त्यांना विकेट्स गेलेला पाहायला मिळतात, चांगल्या गोलंदाजीला ती सहारणा करतात. मात्र जी मॅच शेवटपर्यंत जाते, शेवटच्या चेंडूपर्यंत जाते, हृदयाची उत्कंठा वाढवून देणारी ज्या मॅचेस आहेत ना त्या मॅचेस इतिहासामध्ये आठवण करून देणाऱ्या असतात. भारताने 2024 मध्ये जो T20 वर्ल्ड कप जिंकला त्यामध्ये पकडणारी ही कॅच महत्वाची होती. रिव्ह्यूमध्ये काय पाहतोय आपण, चेंडूची उंची इथून मात्र कमरेच्या वर होती का हे इथून मात्र डिसिजन दिला गेला आणि पंचांचा निर्णय इथून मात्र कायम राहील. एकदा मॅच आवडली असेल ना मित्रांनो तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. अलिबाग प्रीमियर लीग एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रफुल्लची मेंटॅलिटी किंबहुना आता मात्र त्याची थॉट प्रोसेस याकडे सुद्धा चर्चा रंगेल. आणि या चर्चेसाठी धनंजय कुलकर्णी यांच्याकडे आपण जाऊयात. धन्यवाद आकाश. व्हेरी गुड कॉमेंट्री. मॅन ऑफ द मॅच बहुतेक या ठिकाणी आहे. आपण नाव द्यायचं आकाश, नाव द्यायचं मॅन ऑफ द मॅच. बहुतेक विकी आहे का.